नमस्कार. वरदानंद फूड सेफ्टी कन्सल्टन्सीच्या या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण कॅटरिंग व्यवसायाच्या संदर्भात गोष्टी बघणार आहोत. कॅटरिंग व्यवसाय ज्याला सेंट्रल लायसन किंवा स्टेट लायसन हे आवश्यक असतं, त्या व्यवसायासंदर्भातली माहिती आज आपण घेणार आहोत. तर कॅटरिंग व्यवसायासाठी कायदेशीर कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत या पहिल्यांदा आपण पाहूया. त्यामध्ये त्यांनी परवाना घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांना टर्नओव्हरप्रमाणे स्टेट लायसन्स किंवा सेंट्रल लायसन हे त्यांना घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक कार्यक्रमाचं जे स्थळ आहे, जे कॅटरिंग म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी ते जात राहतात. लग्न समारंभ आहे, इतर उत्सव आहेत किंवा एखादा सामाजिक कार्यक्रम आहे, तर त्या ठिकाणी ते जातात आणि त्या ठिकाणी ते कॅटरिंगची त्या ठिकाणी सुविधा देतात. त्या ठिकाणचं जे कार्यस्थळ आहे ते स्वच्छ, सुरक्षित, भोजनासाठी योग्य आहे का याची संपूर्ण त्यांनी पाहणी केली पाहिजे. स्वच्छता आणि हायजीन या ठिकाणी स्वच्छ पाणी, स्वच्छ स्वयंपाकाची जागा, कपडा व्यवस्थापन या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहून त्यानंतरच त्या जागेची त्या निवड केली पाहिजे. कर्मचाऱ्यांची स्वच्छता आणि आरोग्य या संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण काळजी घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी ते अन्न तयार करत आहेत, म्हणजे कॅटरिंगचा व्यवसाय अन्न तयार करणे, त्या स्पॉटवर जाऊन अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण या संदर्भात काळजी त्यांनी घेतली पाहिजे. वाहतुकीच्या संदर्भामध्ये त्यांनी स्वच्छता झाकलेली आणि सुरक्षित अन्न त्या ठिकाणी त्यांनी पुरवली पाहिजे. घरून तयार करून त्या ठिकाणी घेऊन जातात आणि त्या ठिकाणी सर्व करतात, असं न करता त्या ठिकाणीच त्यांनी अन्नपदार्थ स्पॉटवरती तयार केले पाहिजे. त्याचप्रमाणे कचऱ्याची व्यवस्थेशीर विल्हेवाट त्यांनी लावली पाहिजे. त्याचप्रमाणे लेबलिंग आणि माहिती, जर भोजन पॅक संदर्भात पॅक याच्यात ते देत असतील तर त्या संदर्भात लेबलवरती त्यांनी सगळी माहिती त्या ठिकाणी त्या लेबलवरती दिली पाहिजे. तर कॅटरिंग व्यवसायांना सामान्यतः अडचणी कोणत्या येतात, तर FSSAI नियमाची त्यांना पूर्ण माहिती नसते, त्यांना इम्प्रूव्हमेंट नोटीस मिळू शकते, त्या संदर्भात त्यांना काही माहिती नसते, त्यांना इन्स्पेक्शन होतं याबद्दलही माहिती नसते. खाद्यपदार्थाच्या बाबतीत तक्रारी आणि ग्राहक नाराज होतात बऱ्याच ठिकाणी. कर्मचाऱ्याच्या आरोग्य समस्या व स्वच्छतेचा अभाव या त्यांच्या ते कॅटरिंगच्या व्यवसायामध्ये आढळून येतो. अयोग्य साठवणूक, वाहतुकीमुळे अन्न हे बिघडून जातं. कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे दंड किंवा कारवाई होते. या संदर्भात त्यांना सामान्यतः अडचणी निर्माण होतात. आम्ही आपल्याला जी मदत करू, तर आम्ही कॅटरिंगच्या व्यवसायात सगळी मदत आपल्याला करणार आहोत. लायसन रजिस्ट्रेशनच्या संदर्भात आपल्याला मदत करणार आहोत. स्वच्छता हायजीनच्या संदर्भात, कार्यक्रमस्थळांच्या संदर्भामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती, यथंभूत माहिती देणार आहोत आणि फूड सेफ्टीचं योग्य प्रकारे पालन आपण प्रत्येक ठिकाणी कराल या दृष्टीने संपूर्ण माहिती आपल्याला या आमच्या वरदानंद फूड सेफ्टी कन्सल्टन्सीतर्फे देण्यात येईल. त्याकरता कॅटरिंग व्यवसायाने आमच्याशी संपर्क साधावा ही विनंती.